मी आज राखी पौर्णिमेच्या रक्षाबंधनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रक्षाबंधन काय देशभरामध्ये जोरदार सुरू आहे। जल्लोषात उत्सवामध्ये बहिणी आपल्या भावांना राख्या बांधताय। आणि आज हा टेंबी नाक्याला आनंद आश्रमामध्ये आनंद दिघे साहेबांच्या आश्रमात हा एक मोठा कार्यक्रम होतोय। ही परंपरा आहे ती दिघे साहेब देखील ही रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरी करायची आणि सगळ्या बहिणी दिघे साहेबांनी येऊन राख्या बांधायच्या। आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आज सुरू झाली आहे। त्याचे पैसे 2 हप्त्याचे त्यांच्या खात्यात जमा झाले। मोठा उत्साह पण आहे, जल्लोष पण आहे आणि तो उत्सव आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय, मुंबईमध्ये पाहतोय, ठाण्यात पाहतोय, संपूर्ण महाराष्ट्रात आज राखी पौर्णिमेचा रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठा होतोय। सगळ्यात आनंद मला या गोष्टीचा आहे की या ठाणेकरांच्या आशीर्वादाने, बाळासाहेब धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाने या राज्याचा मी मुख्यमंत्री झालो। आणि जेव्हा जेव्हा आनंद आश्रमामध्ये जो कार्यक्रम होतो तो माझ्यासाठी एक आगळा वेगळा कार्यक्रम असतो। म्हणून माझ्या बहिणींना मी राखी बंधनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। त्यामध्ये देखील सगळ्या समाजाचे बहिणी होत्या। आजही आपण इथं पाहतोय की मुस्लिम बहिणी देखील यामध्ये सहभागी झाल्या होत्या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमामध्ये। पोलीस बहिणी देखील, पोलीस भगिनी यांनी देखील आज रक्षाबंधनाचा कार्यक्रम केला, मला राख्या बांधल्या। आता या त्यांच्या भावाची एकनाथ शिंदेची जबाबदारी वाढलेली आहे आणि माझ्या बहिणींच्या प्रती जे आहे यांची सुरक्षा आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभं करणं, त्यांना सक्षम करणं आणि त्याचबरोबर आत्मनिर्भर करणं आणि आत्मसन्मान मिळवून देणं हे आमचं काम आहे। रक्षाबंधनाच्या निमित्ताने भाऊ बहीण एकमेकांवरचं जे प्रेम आहे ते व्यक्त करत असतात। भाऊ बहिणीच्या रक्षणाची हमी देत असतो आणि बहीण भावाच्या आयुष्याला त्याच्यात यश कीर्ती मिळावी यासाठी प्रार्थना करत असते। आणि हे प्रार्थना करत असताना त्याच्यामध्ये संपूर्ण कुटुंबच सहभागी झालेलं असतं, समाज सहभागी होत असतो। आपल्याकडे हिंदू मुस्लिम रक्षाबंधन सोहळा हा मागच्या 15 वर्षापासून आयोजन करण्यात येत आहे। या माध्यमातून जातीय, धार्मिक, सामाजिक सलोखा निश्चितपणे होत आहे आणि त्यामुळे ठाणे शहर आणि एकंदरच महाराष्ट्रातलं वातावरण हे निश्चितपणे खूप चांगलं आहे। इथला जातीय धार्मिक सलोखा हा असाच अबाधित राहावं, त्याला कोणाची नजर लागू नये अशीच मी या प्रसंगी अपेक्षा व्यक्त करतो, भावना व्यक्त करतो। आणि आमच्या या सगळ्या बहिणींनी एवढं जे काही प्रेम दिलेलं आहे त्यांच्या प्रेमाची परतफेड निश्चितपणे त्यांना एक सुरक्षित वातावरण देऊन आम्ही परतफेड करण्याचा प्रयत्न करू, एवढं मी ठाणे पोलीस आयुक्तालय आणि महाराष्ट्र पोलीस दलातर्फे आजच्या प्रसंगी सांगू इच्छितो। बरेच महिला इथे येतात, मुस्लिम महिला आणि इतर समाजाच्या महिला। आज 15 वर्षापासून हा खूपच छान आणि सुंदर कार्यक्रम होतो ठाणा नगर पोलीस स्टेशनचा, त्याच्यासाठी धन्यवाद। ज्यांनी या संदर्भात सांगितलं, सार्वजनिक बांधकाम म्हणून त्यांच्या मुलाच्या भागांमध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांच्या सरकारच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये हे त्यांच्या विकास कामासाठी दिलेत, हे ते विसरतायत। त्यांनी त्याबद्दल माझं खरं तर अभिनंदन करायला हवं। सबका साथ सबका विकास या माध्यमातून तिथे निधी देण्याचं काम केलं गेलं आहे, हे आपण विसरलं गेलं नाही पाहिजे। आणि दुसरी गोष्ट, असं जे बोलतायत ना, मी मुख्यमंत्र्यांना फक्त एवढंच सांगेन, युती धर्म पाळण्याचा अधिकार फक्त रवींद्र चव्हाण याचा नाही, युती धर्म पाळण्याचा अधिकार हा सर्वांचा असतो। जशास तसं उत्तर द्यायला रवींद्र चव्हाण हा समर्थ आहे। भारतीय जनता पार्टी म्हणून फार सौजन्याने राहण्याचा माझा स्वभाव आहे, परंतु जर मी सौजन्य सोडलं तर अतिशय वाईट पद्धतीने वागायला मी तयार आहे। त्यांनी कधी ते सांगावं।